पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांची सर्रास लूट. भोकरदाम तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. बाजारात हिरव्या मिरचीला केवळ 11 ते 15 रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खत, बियाणे, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च दिवसेंदिवस वाढत असताना मिरचीला मिळणारा अत्यल्प भाव शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत आहे. अनेक शेतकरी माल विकण्यासाठी ट्रॅक्टर व वाहनांद्वारे मार्केटमध्ये आणत असले तरी मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने त्यांची मजुरीही निघत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार व्यापाऱ्यांकडून संगनमताने कमी दर दिले जात असून बाजार समिती प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. भाव नियंत्रण, पारदर्शक लिलाव प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मिरची पिकवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात, मात्र बाजारात माल विकल्यानंतर खर्चही वसूल होत नाही. शासन आणि बाजार समितीने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमधील या परिस्थितीची चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी पिंपळगाव रेणुकाई.